आणि आता लातूरमधून या क्षणाची एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे। लातूर जिल्ह्यातील एका गावात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। आईच्या चितेच्या शेजारीच मुलाने आत्महत्या केली आहे। गजानन कोडलवाडे असं या मृत तरुणाचं नाव आहे। सोलापूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद शिवारातील ही धक्कादायक घटना आहे। 3 दिवसांपूर्वीच गजाननच्या आईचं निधन झालं आणि त्यांचा अंत्यसंस्कार काल रात्री या ठिकाणी सुरू होते आणि तेवढ्यात गजाननने आपल्या स्कॉर्पिओ गाडीवर डिझेल ओतलं आणि स्वतःला आतून लॉक केलं आणि गाडी पेटवून दिली आणि यामध्ये जळून गजाननचा जागीच मृत्यू झालाय। अत्यंत धक्कादायक हृदयद्रावक अशी ही घटना लातूर जिल्ह्यातली आपण पाहतोय। तर नितीन बनसोड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक तपशील देत आहेत। नितीन, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना, नेमकं हे असं कृत्य करण्यापाठीमागचं कारण काय कळतंय? नक्कीच अहमदपूर तालुक्यातली ही घटना आहे आणि अत्यंत धक्कादायक घटना ही मानली जाते। एक तरुण होता ज्याचं नाव गजानन कोडलवाडे असं नाव होतं। तो गाडीवरती ड्रायव्हरचं काम करायचा आणि गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं होतं आणि ज्या ठिकाणी आईचं निधन झाले त्याच ठिकाणी त्याने स्कॉर्पिओ मध्ये स्वतःला लॉक करून डिझेल टाकून स्वतःला जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार झालेला आहे। गजाननच्या घरामध्ये कौटुंबिक कलह देखील चालू असल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळते। गजाननचे 2 लग्न झाले होते, त्यामुळे कुटुंबात देखील अस्थिरता होती आणि त्यातच आई देखील गेल्यामुळं गजाननने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं प्राथमिकरित्या निदर्शनास येतंय। अगदी नितीन, धन्यवाद या माहितीसाठी। तर कौटुंबिक वादामुळे आलेल्या नैराश्यपोटी गजाननने हे पाऊल उचलल्याचं प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय। लातूर जिल्ह्यातली ही अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहतोय। आणि तर राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। दक्षिण मुंबईसाठी काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची सध्या उमेदवारीसाठी चर्चा झाल्याचं कळतंय। आज काँग्रेसची जी बैठक झाली त्यामध्ये मिलिंद देवरा यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे आल्याचं कळतंय। दक्षिण मुंबईसाठी काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा झालेली आहे। अवघ्या 5 मिनिटात देवरा यांच्या नावावर एकमत झालं आहे। तर दक्षिण मध्य मुंबईसाठी एकनाथ गायकवाड यांच्या नावावर एकमत झाल्याचं कळतंय। प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। प्रफुल्ल, काँग्रेसच्या झालेल्या बैठकीतले काय अधिक तपशील? आज काँग्रेसची एक बैठक सुरू आहे ज्यामध्ये मुंबईच्या लोकसभेच्या एकूण 5 जागा ज्या आहेत त्या 5 जागांच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा सुरू आहे। त्या 5 जागांवर उमेदवार कोण असेल या संदर्भातली ही बैठक आहे। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम आणि मुंबईतले सर्व जे प्रमुख पदाधिकारी आणि आमदार आहेत त्यांची ही बैठक सुरू आहे। त्यामध्ये आज 2 मतदारसंघांची आता जवळपास चर्चा पूर्ण झाली आहे। यामध्ये दक्षिण मुंबईची चर्चा झाली। यामध्ये मिलिंद देवरा यांचं सर्वानुमते एक नाव जे आहे ते पुढे करण्यात आलंय। दुसरं नाव या ठिकाणी पुढे करण्यात आलं नाही, त्यामुळे मिलिंद देवरा यांची उमेदवारी जवळपास निश्चित त्या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि त्यानंतर जो दक्षिण मध्य मुंबई आहे या दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील एकनाथ गायकवाड यांचं नाव जे आहे ते एकमताने या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे। ही सगळी जी नावं आहे ही मुंबई मधून जी नावं जातील ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित केली जाईल। बरं प्रफुल्ल, या बैठकी संदर्भातले अधिक तपशील वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर राजकीय वर्तुळात पुन्हा एका भेटीनं वादळ उठलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजप खासदार संजय काकडे यांची काही दिवस आधी झालेल्या भेटीचे फोटो आता समोर आलेत आणि चर्चेला त्यामुळे निश्चितच सुरुवात झाली आहे। काकडे हे पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत, पण भाजपनं तिकीट दिलं नाही तर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विशेष म्हणजे एनसीपी काकडे यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही आहे असं समजतंय। त्यातच चव्हाण आणि काकडे यांची एका विवाह सोहळ्यानिमित्त भेट झाली असून आता या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। लोणावळ्यातील मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे 18 ते 20 जानेवारी या काळामध्ये देशातील पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद भरवण्यात येणार आहे। गर्भावस्थेतील विकासाचे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान हा या परिषदेचा विषय आहे। या परिषदेत अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ब्राझील आणि अन्य देशातले 10 तज्ज्ञ यामध्ये सहभाग घेणार आहेत। तसंच भारतातील तज्ज्ञ डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत।